लावून दे. सुंदर असा आवाज असणारे आमचे गरड महाराज. आवाज खोकल्यान गेला. हा आपल्या औंढा तालुक्याची कोकिळा कोकिळा आणि त्याच्या जोडीला असणारे माऊली, त्यांना थोडं फास्टही घेता येते आणि थोडं हळूहळू घेता येते, परंतु आता वेळेची मर्यादा पाहून चालतं तुमच्या आकाराला. पुंडलिक वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान महाराज की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. ऐसे बोलता हनुमंत संतोषला सुरमुराद. स्वानंद सुखे डुलत पाठीचा पतीत कपिले. गौरीपुत्र गणराय, कौशल्या पुत्र रामराय, अंजना माईचे लाडके असे असणारे सुपुत्र हनुमंतराय यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणी गुणीवाचक, ज्ञानीसूचक आणि श्रोते सज्जन मायबाप तुमच्याही चरणावर या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि कथेकडे वळण्यापूर्वी आमचे प्राध्यापक असे असणारे गडगे सर, नरोटे महाराज, थोरवे महाराज आणि थोरात महाराज यांच्यामुळे हा आज सेवा करण्याचा योग आज या सालेगावामध्ये आलेला आहे. आमची भेट नरसी नामदेव येथे भावार्थ रामायणाची सांगता, ऑनलाईन भावार्थ रामायण त्या ठिकाणी झाली होती. आणि झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी असं असणार आमचे प्राध्यापक सर सांगत होते की आमच्या गावामध्ये 33 वर्ष झाले या ठिकाणी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम होतो. मग त्यावेळेसच आम्हाला वाटलं की एक दिवस आपल्याला सालेगावला जायचंय. मग त्यावेळेस आम्ही आमच्या मनामध्ये इच्छा होती आणि आमचा फोनही सारखाच सरला होता. सर तुमचा कार्यक्रम कधी आहे? 31 डिसेंबर. म्हणजे 31 डिसेंबर हा एन्जॉय करण्याचा दिवस आहे आणि त्यांनी भगवंताचे नाम चिंतन करण्याचा योग या ठिकाणी घडवून आणलेला आहे. खरोखरच भाग हे जे तुमचं गाव आहे खूप भाग्यवान आहे महाराज. कारण मग त्यावेळेस आम्ही फोन केला, काल फोन केला, परवा दिवशी केला. परवा दिवशी म्हणलं कसं काय कर, आम्ही यायलो. ते म्हणजे येऊ नका, आमचा कार्यक्रमच नाही. आता कार्यक्रम नाही म्हणजे मी अडचण विचारली, म्हणजे कशामुळे नाही. ते म्हणजे असं पट्टी होत नाही. म्हणलं आम्ही 1000 रुपये देऊन जातो, फक्त कार्यक्रम करा, आम्ही तुम्हाला येऊन पट्टी देऊन जातो, असा मी शब्द त्यांना दिला होता. मग ते म्हणजे हरकत नाही, आम्ही काहीतरी करू. मग त्यावेळेस मग काल त्यांचं काय झालं नियोजन काय माहित. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि गावकरीच्या सहकार्याने हा योग काल या ठिकाणी घडून आलेला आहे. आणि योग घडून आल्यामुळं त्यांचा रात्री 9:30 वाजता मला फोन आलाय आणि म्हणले माऊली आपला कार्यक्रम ठरलाय, तुम्हाला येवाच लागते. म्हणलं हरकत नाही. कसं काय? ते म्हणले योग भगवंताने घडवून आणलाय. म्हणलं चांगली गोष्ट आहे. आणि ज्या ठिकाणी भगवंत आहे त्याच ठिकाणी कार्यक्रम होत असतात. कारण या ठिकाणी आता जास्त पांघाळ लावल्यापेक्षा आपण कथेकडे वळू. कारण या ठिकाणी असं असणार हनुमंतरायाने, कारण अगोदरच आमच्या गुरुवरांची कथा या ठिकाणी आपण ऐकली आणि ऐकल्याच्या नंतर खरोखरच कथा करावी तर अशीच करावी. माणसाचं मन त्या कथेतून बाजूला गेलं पाहिजे, अशी कथा त्या ठिकाणी झाली पाहिजे. कारण कथा करिता निरूपण
जीवाचे उडे जीवपण, शिवाचे झळे शिवपण, ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे. कारण ज्या वेळेस आमच्या गुरुवर्यांनी दत्तराव पाटील मामा दाभेकर यांनी कथा केली त्यावेळेस प्रत्येक माणूस त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होता, प्रत्येक एक एक शब्द त्या ठिकाणी ऐकत होता. कारण कथा ही अशीच करावी अशीच ऐकावी तर त्याच्यामध्ये देव सुद्धा नाचत असतो आणि हनुमंतराय सुद्धा या ठिकाणी ही कथा या ठिकाणी ऐकत आहेत आणि ऐकत ज्या ज्या ठिकाणी रामायण आहे त्या त्या ठिकाणी हनुमंतराय ऐकत असतात. म्हणून या ठिकाणी हनुमंतराय त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत, हे भगवंता या ठिकाणी माझ्यावर जे काही कार्य सोपवले ते कार्य या ठिकाणी पार पाडण्याची जबाबदारी माझी आहे. असं बोलल्याच्या नंतर भगवंतानी रामप्रभूंनी त्रैलोक्याचा मालक या ठिकाणी भूमानले काय केलेले हनुमंताची पाठ त्या ठिकाणी थोपटली आणि थोपटल्याच्या नंतर काय झालं महाराज, सवेची बोले रघुराजा जय हो. सवेर मुठी पवनात वजा शीघ्र करून यावे कागा बंधू राजा उठवावे. सवेची उठी पवनात मजा. या त्रैलोक्याचा मालक त्या ठिकाणी हनुमंतरायाला बोलू लागले, हे हनुमंता लवकर उठ, लवकर जा आणि औषधी घेऊन ये आणि माझा भाऊ बंधू लक्ष्मण या ठिकाणी उठव असं त्या ठिकाणी भगवंत बोलू लागले. स्वस्त असो तुझी चित्त, स्वस्त असो तुझे जीवित अंग प्रत्यंग समस्त कपिनाथ निजवी जाई. कारण या ठिकाणी कुठलंही काम करायचं असेल तर त्या ठिकाणी माणसाचं चित्त स्वस्थ असायला पाहिजे, कारण मन त्या ठिकाणी शांत असायला पाहिजे, मग त्यावेळेस कुठलंही काम त्या ठिकाणी होत असते. म्हणून हे हनुमंता तू ज्यावेळेस औषधी आणण्यासाठी जाशील त्यावेळेस म्हणले काय असं तुझं जे मन आहे स्वस्थ असू दे, चित्त म्हणले काय ध्यान म्हणले असं असणारं राहू दे, चांगलं म्हणले काय असं असणारं काम त्या ठिकाणी कर असा आशीर्वाद भगवंतानी हनुमंताला दिलाय. दिल्यावर स्वस्ती असो तुझ लागी कल्याण असो सर्वांगी सर्वदा विजयी जगी तनु सर्वांगी सदृढ. कारण या ठिकाणी भगवंत हनुमंतरायाला आशीर्वाद देऊ लागले. कारण हे जे म्हणले काय तुझे जे शरीर आहे सदृढ असो, म्हणजे तुला कुठलंही त्या ठिकाणी असा असणारा खोकला वंभार येऊ नये. कारण असं असणारे कार्य करत असताना म्हणले काय त्या ठिकाणी तुझं मन चित्त अहंकार हे सर्व म्हणले काय असं चांगलं राहो, सुदृढ राहो आणि म्हणले काय तू या जगामध्ये चिरंजीवी होशील असा आशीर्वाद त्या ठिकाणी भगवंताने दिलेला आहे. हनुमंत होई चिरंजीवी तेही जीवित ज्ञानानुभवी ज्ञान विज्ञान पदवी तुझे निभावी जगाची. कारण या जगामध्ये या त्रैलोक्यामध्ये तू कसा हवा म्हणजे चिरंजीव हो आणि ज्ञान विज्ञान ही पदवी तुला लाभो असा आशीर्वाद दिलेला आहे. ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीची ओळख त्या ठिकाणी तुला राहिली पाहिजे. आता ज्ञान आणि विज्ञान, विज्ञान हे आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, विज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आणि हे ज्ञान वेगळं, पोट भरण्याचं ज्ञान वेगळं. आता हे शिक्षण करून त्या ठिकाणी प्राध्यापक झाले हे ज्ञान वेगळं, पण अध्यात्म ज्ञानाची ओळख तुला हो असा भगवंताने आशीर्वाद त्या ठिकाणी दिलाय. आता मी तुझं देव आशीर्वाद तवा पूर्वीच तुझे बराबर प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध ऐके सावध सांगेन. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज परब्रह्म भगवान राम त्या ठिकाणी म्हणू लागलेले, हे हनुमंता या ठिकाणी तुला आशीर्वाद द्यायची काय गरज आहे म्हणे. पूर्वीच म्हणले काय तुझी प्रताप शक्ती आगार आहे, ऐक म्हणले कशी आहे ते. बाळपण्या करीला कारण म्हणले
देवासाठी गेले आणि गेल्याच्या नंतर राहून त्या ठिकाणी इंद्रानं अशा हाताने हावटीवर हल्ले काय मार हल्ला. त्याच्यामुळं आघात हल्ल्यामुळं हनुमान हे नाव प्रसिद्ध तेव्हापासून आहे असं राम त्या ठिकाणी बोलू लागले. त्या रवीच्या रावणाशी आले लोक पारगीसी ख्याती राविली तयासी ऐक सावकाशी स्वामीना. मग म्हणले काय तू ज्या वेळेस म्हणले काय सूर्याला घेण्यासाठी गेला त्यावेळेस म्हणले काय त्या सूर्याला सावळण्यासाठी जे बाकीचे होते राहू केतू हे म्हणले काय त्या ठिकाणी आले, देव आले, दानव आले. मग त्यावेळेस काय कीर्ती केली ते ऐक. कुंठित झाले इंद्रावदरा शिवाचा सुर झाला चुरा वरुणाचे पास समग्र चकचूर पैधाले. कारण त्या ठिकाणी असं असणारा इंद्रानं म्हणले काय म्हणले हाणले खडग हाणल्याच्या नंतर ते सुद्धा म्हणले काय चूर झालं. त्रिशूळ हाणल्याच्या नंतर तेही चूर झालेले आणि त्या ठिकाणी हे जे काही बाकीचे आले होते पण तुला त्या ठिकाणी काही फरक पडला नाही असे देव त्या ठिकाणी हनुमंताला दुसरा आश्रम आश्रम पास तिसरा कर्माचा कर्म पास तुझे विरेच्या बालेना. कारण म्हणजे काय वरुण पास असेल, आश्रम पास असेल, कर्म पास असेल हे तुला कधीच त्या ठिकाणी बाधा करत नाही असे देव त्या ठिकाणी बोलू लागले. धर्म पास ज्ञान पास अहंकाराचा पास परभ्रमीचा भ्रम पास तुझ सहसावादिना. कारण म्हणले काय धर्मपाश धर्मपाशामध्ये हनुमंतराया अडकलेले नाही आणि म्हणले काय कर्मपाश सुद्धा आहे. कर्मपाशामध्ये सुद्धा हनुमंतराय अडकलेत का नाही ना. देखोनी अनुक्रमा आधारे स्वधर्म जो आचरे मोक्ष देणे व्यापारे पावेची तो असं असणाऱ्या हनुमंतरायाचं कार्य होतं. कारण स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था तेने मोक्ष पद तत्वता पावेची तो. कारण त्या ठिकाणी स्वधर्माने आचरण केल्यामुळं हनुमंतरायला सुद्धा त्या ठिकाणी त्या पाशामध्ये अडकले नाही आणि कर्म पाशामध्ये अडकले नाही, आश्रम पाशामध्ये अडकले नाही आणि ज्ञानाचा पाश. कारण ज्ञान जर असं माणसाला जर झालं तर माणसाला अहंकार होतो, त्या ज्ञानाचा अभिमान होत असतो. एवढं ज्ञान हनुमंतरायाकडे असून सुद्धा त्या ठिकाणी हनुमंतराय अडकलेत का अडकलेत नाही. असे असणारे हनुमंतरायाला कुठलाही पाश त्या ठिकाणी बाधा करत नाही असं या ठिकाणी बोलू लागले. किती वरुण पास ते किती तुझ बांधावया मारुती यमाची देते कोण शक्ती तुझा निश्चिती दंडावया. कारण म्हणले काय वरुण पाश. वरुण पाश म्हणजे नेमकं काय. कारण जिभेची देवता वरुण आहे म्हणजे चव. कारण म्हणले काय या पाशामध्ये सुद्धा माणसं अडकलेली आहेत. कारण माणसाची जी चव आहे हे म्हणले काय या ठिकाणी माणसाला काही खावत वाटतंय पण हनुमंतराय त्याच्यामध्ये अडकले का अजिबात अडकले नाही. कारण झाडाचा पाला खाणारे हनुमंतराय त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह केला त्या पाशामध्ये सुद्धा अडकले नाही असं असणारं हनुमंतरायाचं कार्य होतं. मग त्या ठिकाणी यमपाश त्या ठिकाणी काय करणार आहे एवढ्या पासाच्या अलिप्त हनुमंतराय होते. मग यमपाश त्या ठिकाणी काय करणार आहे असं या ठिकाणी बोल. सकळ जगा पदाभिमाने लग बगा दंड घेऊन यावेगा तुझा सवेगा दंडुवाला या जगासी नियंता. कारण माणूस जन्माला आल्याच्या नंतर माणसाला मरावं लागते. कारण माणूस चिरंजीव होते का होऊ शकत नाही. मग म्हणले काय यमाच्या हातामध्ये काय होतं या पृथ्वी तलावर जेवढे काही माणसं जिवंत आहेत
ज्याचा नंबर लागला त्याला घेऊन कोण जाते यम जाते मग या पदाच्या माणसाला आपण साधं सरपंच जरी झालं तर माणसाला त्या पदाचा अभिमान होत असते मग यम होता कारण या जगा या सृष्टीवरच्या लोकांना नेण्याचं काम यम करत होता म्हणून त्या ठिकाणी असा असणारा त्या हनुमंतरायाला तो यम पास सुद्धा काही करू शकत नाही मग अहम पास झाला यमाला आणि झाल्यावर अहम पण आला गर्व झाला आणि गर्व झाल्यावर हनुमंतरायाजवळ दंड करण्यासाठी आला आणि आल्यावर काय झालं त्या यमाचा यमदंड पायी मोडून गेला तुझे देवी इतर बापुडी कोण काही हनुमान पायी दंडावया कोणाची दाखल आहे कोणाचीच नाही कारण त्या ठिकाणी गर्वानं यम म्हणलं काय दंड पास त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे आणि आल्याच्या नंतर हनुमंतराया टाकला त्यावेळेस त्याचं पीठ झालंय मग म्हणले त्या ठिकाणी यमाला जर हनुमंतरायाला काही होत नाही यमाच्यानं तर बाकीचं कोण हनुमंताजवळ जाऊ शकते कारण या जगामध्ये या त्रैलोक्यामध्ये यमाला म्हणले आपल्या जवळ आला की आपल्याला जाणंही जाणंय तिथं मग कोणी म्हणेल का नाही 1 लाख रुपये देतो मला 10 दिवस राहू दे 2 लाख देतो 1 महिनाभर राहू दे 10 लाख देतो असं म्हणेल का नाही ना कारण त्या ठिकाणी काहीच चालत नाही श्रीमंत असो गरीब असो कुणी असो राजा असो किंवा रंक असो त्या ठिकाणी यम आल्याच्या नंतर टाइम आल्यावर वेळ आली की माणसाला जावंच लागतंय पण या ठिकाणी विजय हनुमंतरायांनी त्याच्या यमावर मिळवलाय असं या ठिकाणी बोलू लागले सर्व झाले तुझे किंकर हनुमान वीर लोकी रामचंद्र कुबेर सर्व देवता असं असणारे सर्व म्हणले काय ते बाजूला टाकले आणि हनुमंतराय त्या ठिकाणी विजयी झाले आपुलिया यो प्रताप शक्ती लावणी सगळ्यांची वरदोक्ती वज्रजयाची ख्याती ती जगती मिळविजे कारण त्या ठिकाणी सर्व देवतांनी आशीर्वाद दिलेला आहे हनुमंतरायाला वज्रदेवशील आणि या त्रिलोक्यामध्ये म्हणले काय तुझा विजय हो असा आशीर्वाद त्या ठिकाणी पूर्वीच होता मला तुला आशीर्वाद द्यायची गरज नाही असे राम त्या ठिकाणी बोलू लागले कायचे माझी वरदान आतुरवारी वायुनंदन वेगे करोनी उडान बंधुरात्न मददी भगवंत राम त्या ठिकाणी हनुमंतरायाला बोलू लागले पूर्वीच म्हणले काय तुझं बळ आघात आहे आणि तुला म्हणले काय आशीर्वाद देण्याची गरज नाही म्हणून म्हणले तू काय कर या ठिकाणी लवकर जा आणि माझा बंधू लक्ष्मण भैया या ठिकाणी उठाव आईचे बोलता श्री रामचंद्र सकळ वानरांचे भार ऐकोणी पिंजारीला कपिंद्रा तिला सूर वासत भगवंत राम त्या ठिकाणी एवढं बोलल्याच्या नंतर हनुमंतरायानं त्या ठिकाणी असं असणारे आपल्या रोमावळी जागृत केल्या आणि जागृत करून त्या ठिकाणी शक्तीचा आकुडा केलाय आणि भयानक असं असणार शरीर हनुमंतरायाचं त्या ठिकाणी दिसू लागलं पिंजारीला रोमावळी दिसे विकारा दातारी मस्तक गेला नव मंडळी गोरांगुळी आवेश रोमावळी पिंजारलेले आहेत अंगावरचे केश रोम त्या ठिकाणी उभे राहिलेले आणि हनुमंतरायाने त्या ठिकाणी आपलं मुख आकाशाकडे केलेलं आहे शक्तीचा आकडा केलेला आहे आणि केल्याच्या नंतर काय झालं लोक सकळ कारण त्या ठिकाणी लाल भडक अशा असणारे डोळे हनुमंतरायाचे झाले रागीट चेहरा झालेला आहे आणि हनुमंतरायाकडे पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी माणसाला भीती वाटू लागली कारण त्या ठिकाणी कोण कोण होतं वानर सेना होती विभीषण होता सुग्रीव होता नाशा असणारे नळ नीळ जांबवंत हे सर्व त्या ठिकाणी हनुमंतरायाला पाहू लागले आणि पाहत असताना त्यांना सुद्धा त्या ठिकाणी भीती वाटली
वळीला पुछाचा कोळा लंगुनी सुवेचा कडा राम स्मरोनी वेगाळा केला गाडा भूकार. त्या ठिकाणी शेपटीचा आकडा केलेला आहे आणि बाजूलाच एक असा असणारा पर्वत होता. त्या पर्वतावर हनुमंतराय गेले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मनामध्ये भगवंताचा भुभुकार केलाय. मनामध्ये केलाय काय कसा केलाय ते पुढच्या वेळी ऐकू. ऐकोनी त्याचा भूकार दशके कैलासी शंकरा ब्रह्मांडार वडिले थोर घोरांदर मांडिले. जय श्रीराम. श्रोते सज्जन मायबाप या ठिकाणी हनुमंतराया पर्वतावर गेलेले भगवंताचं नामचिंतन त्या ठिकाणी केलेलं आहे. कशासाठी केलंय? आपला लक्ष्मण उठवायचा आहे का नाही? आपल्याला शालेगावात उठवायचं आहे की नाही? उठवायचं ना. मग त्या ठिकाणी हनुमंतानं जसा भुभुकार केलाय तसा भुभुकार कुठपर्यंत गेला? कारण कैलासापर्यंत गेलाय, महादेवाला ऐकू गेलाय. तसा साले गावातला आवाज वैकुंठामध्ये गेला पाहिजे. जय श्रीराम. माणसाचा आला पण महिला मंडळीचा आला नाही ना. आता लाडक्या बहिणी जय श्रीराम. श्रोते सज्जन मायबाप, ज्या वेळेस आपण राम नामाचा जप करतो, एकांतामध्ये करतो, त्यावेळेस त्याचं फळ कमी असते. पण ज्या वेळेस या ज्ञान मंडपामध्ये भगवंताचं नामचिंतन करता त्यावेळेस कितीतरी पटीनं त्या ठिकाणी पुण्याचा साठा होत असतो. म्हणून या एकांतामध्ये ज्ञान राम नाम घेतल्यापेक्षा या ज्ञान मंडपामध्ये माणसानं हमखास राम नाम घेतलं पाहिजे. म्हणून सर्वांनी एका आवाजात एकदा गजर करायचा आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. क्या बात आहे. धन्यवाद धन्यवाद. मग त्या ठिकाणी हनुमंतरायाने भगवंताचा गजर केलाय, भुभुकार केलाय आणि केल्याच्या नंतर तो आवाज कुठपर्यंत गेलाय? कैलासापर्यंत गेलाय. नवे नवे सत्य लोकांपर्यंत गेलाय. गेल्यावर आकाळी प्रयोग करसा सृष्टी प्रलय रुद्र निवाती दृष्टी इंद्रादी कपडिले संकटी प्राणकाठी दाटले. हनुमंतरायाच्या आवाजानं इंद्रादी देव कंठी म्हणले का त्यांचा कंठ त्या ठिकाणी दाटलाय. मूर्छना येऊन खाली पडलेले. स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही ताळामध्ये असा असणारा त्या हनुमंतरायाचा आवाज गेलाय, भुभुकार गेलाय. गेल्यावर काय झालं? कहे कथले सादरी वृक्ष भ्रमती गगनांतरी उड्डाण करिता कपी केशरी सुरासुरी आकांत. हनुमंतरायाने ज्या वेळेस उड्डाण करीत असताना पर्वत म्हणले काय खचलाय. खचल्याच्या नंतर म्हणले काय अशी असणारी दरड कोसळली आणि कोसळून खाली समुद्रामध्ये पडली. समुद्र हळाळलाय. त्या ठिकाणी भूकंप झालाय आणि भूकंप होऊन त्या ठिकाणी सर्व लोक त्या ठिकाणी भिवू लागलेले. आणि बाबा नेमकं झालं काय? असं झाल्यावर काय झालं? सप्तसागरा कळवळा धरा जाऊ पाय सातळा अकांत जीव माझा सकळा गोळा मुळाची लागे. कारण त्या ठिकाणी सप्त समुद्र, एक समुद्र नाही 7 समुद्र आहेत आणि ते 7ही समुद्र त्या ठिकाणी खळाळले, लाटा येऊ लागलेले आहेत. आणि ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी रसातळाला जाऊ पाहू लागलेली आहे. आणि सर्व त्या ठिकाणी सर्व देव त्या ठिकाणी चिंता करू लागलेले आहेत. मानव जात
त्या ठिकाणी चिंता करू लागलेले, राक्षस सुद्धा त्या ठिकाणी चिंता करू लागलेले. अरे बाबा हे नेमकं झालंय काय, हा काय झालाय आणि झाल्याच्या नंतर काय झालं. राम नाम स्मरण सवेद केले उड्डाण न लागता क्षण सागर संपूर्ण कमेला. कारण त्या ठिकाणी भगवंताचं राम नामाचा गजर केलाय. राम नामाचा गजर करून त्या ठिकाणी हनुमंतरायानं उड्डाण केले आणि केल्याच्या नंतर काय झालं. उपरी उपरी गगन घरी सगळे लोक म्हणत बरी गेली उडाणाची दोरी क्रमभारी कविता उपरी उपरी गगनांतरी. कारण ज्या वेळेस हनुमंतरायाने उड्डाण केले त्यावेळेस आकाशामध्ये गेले. आकाशामधून कुठे गेले, ब्रह्मलोक कुठे गेले, वैकुंठामध्ये गेले. वैकुंठामधून कैलासावर गेले आणि कैलासाहून सत्यलोकात म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत गेले. अहो नवे नवे त्याच्या वर अशा असणारे हनुमंतराय गेले. परे उणी परते घर आणि तेथे राहे निरंतर असं असणारं हनुमंतरायाचं उड्डाण त्या ठिकाणी गेलं आणि गेल्यावर काय संपूर्ण प्राणांतिक सकल राक्षस गण ते ऐकून रावण अति चिंतामण उपदवी. हनुमंतरायाने ज्या वेळेस उड्डाण केलं गेल्याच्या नंतर तो आवाज लंकेमध्ये गेला. रावणाला कळाले हनुमंतराय औषधी आणण्यासाठी गेलाय म्हणून. मग त्यावेळेस रावणाला काय झालं, चिंता लागली. चिंता बरी नाही बर काय. चिंता म्हणजे काय, माणसाला जिवंतपणी जाळते आणि चिंता माणसाला एकदाच जाळते. म्हणून चिंता लागाव, चिंता लागू नये. चिंता ऐशी टाकीने काट कलेजा खाय वैद बिचारा क्या करे कहा तक दवा लगाय. कारण ते राहतच नाही. किती वैद आणले काही केले याची जर चिंताच नाही केले ते दुरुस्त होईल का, होणारच नाही. तशी चिंता त्या ठिकाणी रावणाला लागली आणि लागल्याच्या नंतर काय झालं. मनी गेली कपिल आणि औषधी समग्र उठविल्या सौमित्र श्रीरामचंद्र नाटोबे. रावण त्या ठिकाणी म्हणून लागलेला आहे हनुमंतराय गेलेला आहे आणि औषधी आणल्याच्या नंतर त्या ठिकाणी लक्ष्मण उठेल आणि लक्ष्मण उठल्यावर काय होईल ते पुढच्या ओळीत ऐकू. ही तर एकमेका परिसवीर योजे कर्क सारखी म्हणाले उदास बघा एकापेक्षा वीर गोळांगुळ असं वाटणार. एकापेक्षा एक बलवान आहेत. 10 रुपयाची कुस्ती खेळणार आहेत, 100 रुपयाची खेळणार आहेत, 1000 रुपयाची खेळणार आहेत. जेवढी असेल तेवढ्याची खेळणार आहेत. एकापेक्षा एक बलवान वानर त्यांच्यामध्ये आहे. आणि जर एकदा जर लक्ष्मण भैया जर उठला तर माझं काही खरं नाही असा रावण त्या ठिकाणी विचार करू लागलाय. आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र इंद्रजित आदि अखया पुत्र कुमारे कुमार मारिले. रावण त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. कारण त्या ठिकाणी इंद्रजित मारलेला आहे, प्रधान मारलेले म्हणजे त्या ठिकाणी माझे कुमार जेवढे होते तेवढेही मारले. आता या ठिकाणी शिल्लक फक्त मी एकटाच राहिलेलो आहे आणि मग एकट्याने या ठिकाणी काय होणार आहे, काहीच होऊ शकत नाही. कारण इंद्रजितानं त्या ठिकाणी या देवावर विजय मिळवला होता तेही नाही, कुंभकर्णही नाही. असा त्या ठिकाणी विचार रावण करू लागला. ऐसे चिंतता रावण करू विसरला भोजना विसरला उदक पाना अति चिंता मना पीडित. कारण कोरोनाच्या काळामध्ये झालं आपल्याला, चालतं का नाही. कारण माणसाला काहीच कळलं नाही गेलं ना. बाहेर जावं तर कुठं काय बाहेर निघू दे गेले घराच्या आत. मग खायचं काय चिंता माणसाला.
कारण काम नव्हता, धंदा नव्हतं, काहीच नव्हतं. आपल्या खेड्याने तरी चलत होतं. आपण जात होतो, शेतात जात होतो, येत होतो, खात होतो. पण तिकडे जे लांबवर होते शहरामध्ये त्याची किती दशा झाली. त्याला गावाकडे येण्यासाठी काही काही लोक तर पायी आले, उपाशी आले. त्याची खूप अशा असणाऱ्या व्यथा झाल्या. असं या ठिकाणी रावण त्या ठिकाणी जेवण करण्याचं विसरलेलं आहे, पाणी पिण्याचं विसरलेलं आहे. आता मी या ठिकाणी काय विचार करू आणि कसा करू असा विचार करत असताना काय झालं. निद्रा न लागे शिरेशी करितासी उठी बैठी तव देखील काळने मिसी मग चरणाशी लागला. कारण त्या ठिकाणी फुलाची शेत होती. रावण आता 14 चौकड्याचं राज्य होतं रावणाकडे. एवढे मोठे सोन्याचे घर होते. आता त्याच्याकडे पलंग साधा असेल का, बरं ते पैशावरही झोपत असेल, सोन्याचा पलंग असेल, मग तशा गादीवर झोप यायलाच पाहिजे माणसाला. आपल्याला गोदड्यावर झोप याली, हा गोदड नसेल तर शेतात झोपायला माणूस दाऱ्यावर, काही नसताना अंग टाका झोप लागते की ना पहा आपल्याला. पण त्याला एवढं वैभव असून सुद्धा त्या ठिकाणी रावणाला झोप लागणं. खालीवर उठ बशा करू लागलेला आहे. बसला की लगेच उठू लागला, घरामध्ये चक्र मारू लागला. आणि चक्र मारत असताना तेवढ्यामध्ये कालनेमी नावाचा राक्षस त्या ठिकाणी समोर दिसला. दिसल्या बरोबर त्या ठिकाणी असा असणारा एवढा मोठा रावण कालनेमी लहान होता, गरीब होता, त्याच्या पाया पडला. आता लहान मोठ्यानं लहानाच्या पाया पडल्यावर काय होतंय ते आपण पुढच्या ओळीत सांगू. चारी मुखे सरतीला दारा विकत विकराळा ढगढगीत नेत्र गोळा जैसे इंगाळ खदिराचे. कारण ते एका मुखाचं नव्हतं, 4 मुख होते, 4 तोंड त्याला. म्हणले काय जीभ लळलळ करू लागलेले, दाढा अशा सुळासारख्या होत्या आणि डोळे लाल भडक होते. आणि मग त्या ठिकाणी काय झालं पुन्हा. जीवामुखी समसमित अतिदीर्घ चारी हात केस निळ कठीण तेत उभ्या दिसत सुळ जैसे. करू लागले, केस उभे होते, असा भयानक भ्यासूर. त्या ठिकाणी एखादं भूत, आता भूत आपण तर पाहिलंच नाही. आता एवढं रामनाम असल्यावर भूताचा काय लागे जवळ याला. काय एखाद्या जुन्या माणसं पाहत होते, आता तर भूतही कुठे गेलं आणि ते वैदय कुठे गेले काही मिळत लागलं. पहिले होते, पहिले वैदय होते, भूतावळे होते, आणि याला भूत लागलं आणि त्याला लागलं. अशा भूतासारखा तो काल नेहमी त्या ठिकाणी दिसू लागला. मग काय झालं. अति तिकट दराचारी मुख समान पर्वत दरी बर खापराईचा काळा शरीरी मुखे चारी समसमित. खापरासारखा काळा होता. आता खापर राहिले नाही, तव्यातही ना चुली नाही, तर आता ते गॅस आलाय. त्या तव्यावर काळा तवा व्हायला की नाही गोळा. पहिला काळा डक म्हणले काय होत होता तवा. तेवढा काळा डक काढले मी त्या ठिकाणी दिसू लागला. दाढा जीवा समसमित होत्या. भ्यासूर त्या ठिकाणी दिसला. दिसल्यावर वृक्ष रोहिरे जैसे असती तैसे हात पाय दिसती भिंगुळवाणी शरीराकृती देखतावी ती यमकाळ. कारण म्हणले काय मोठमोठाले वृक्ष, अशोकाचे वृक्ष खूप मोठाले असतात. तेवढाही म्हणले काय त्याचे हातपाय दिसत होते. असा आकाशात लागला एवढं उंच असा असणारा तो भिंगुळवाणी असा तो राक्षस त्या ठिकाणी दिसला. दिसल्यावर काय झालं. अति भयानक शरीर त्या बाबतीत तुला गावडी सत्वर भरवते अति व्यासूर असा असणारा भयानक तो कालनेमी होता. रावण त्या ठिकाणी कालनेमीला सांगू लागलाय, तू म्हणले काय असा असणारा समोर जाय, त्या पर्वतावर जाय, पर्वतावर जाऊन काय कर. लवणादी सगळ समुद्र कुसदीप समुद्र लंगोनिया शिरा समुद्र पर्वतेल टाकावा. लवणादी म्हणजे मिठाचा समुद्र
पाण्याचा समुद्र 7 समुद्र आहेत म्हणले असं असणार एवढे पार करून तिथं तू जाय त्या डोंगरावर जाय पर्वत आहे तिथं जाऊन म्हणले काय कर तुझं नभोवे गे गमाना म्हणून आलो तुझा शरण तेथे गेला कपी नंदन त्याची वीर करावे मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मज वानरायुध मुखम श्रीरामदूतम शरणम प्रपदे मनाच्या वेगानं त्या ठिकाणी हनुमंतरायाचं उड्डाण समोर गेलेले आणि तुलाही असं असणार गमन तसंच आहे म्हणजे नभो गमन म्हणजे एवढं गमन तुझं आहे तूही म्हणले काय त्याच्याही पलीकडे असं असणार तुझं गमन आहे तू त्याच्या अगोदर तिथपर्यंत जाय आणि जाऊन असं असणार आश्रम तयार कर कारण ऐक विनंती लक्ष्मणा वेदनी से शक्ती उद्या येता गवस्ती सौमित्रांची ती मारेला कारण त्या ठिकाणी असं असणारा हनुमंतराया औषधी आणण्यासाठी गेलेला आहे आणि सूर्यनारायण उगवायच्या आत तो औषधी घेऊन येणार आहे आणि औषधी घेऊन आल्याच्या नंतर लक्ष्मण भैया उठणार आहे म्हणून म्हणले सूर्य उगेपर्यंत त्या ठिकाणी तू काय कर त्याला थांबव असा रावण त्या ठिकाणी बोलू लागला कारण त्या ठिकाणी औषधी आणल्याच्या नंतर लक्ष्मण उठेल असा रावण त्या ठिकाणी रायाची प्रतिज्ञा आहे सूर्य उगवायच्या अगोदर मी जातो आणि औषधी घेऊन येतो आणि ते आणल्याशिवाय राहतच नाही ही रावणाला पक्की खात्री होती म्हणून तो काल नेमीला त्या ठिकाणी सांगू लागला तत्काळ औषधी आताची उठेल लक्ष्मणा मग त्याशी झुंजला कोण राम लक्ष्मणा तुरबळी कारण त्या ठिकाणी लवकर औषधी घेऊन येईल लक्ष्मण उठेल आणि लक्ष्मण उठल्याच्या नंतर राम आणि लक्ष्मण हे आतुरबळी आहेत या त्रैलोक्यामध्ये ते कोणालाच आडपत नाही मग त्यांच्या सोबत युद्ध करणारा माझ्याकडे कोणीच नाही असा रावण त्या ठिकाणी बोलू लागला कारण म्हणले काय याच्यामध्ये एक एक गोळांगोळ एक एक वानर कधी काळाला सुद्धा म्हणले काय भेट नाही त्यांच्यावर सुद्धा त्यांचा विजय आहे मग अशा वानरांसोबत त्या ठिकाणी कोण युद्ध करील कपटे करणे हातवाती उदया गवती नेता कपट करून त्या ठिकाणी मी कितीतरी अट्टहास करून त्या ठिकाणी लक्ष्मण भैयाला शक्ती मारलेली आहे आणि म्हणले काय ती शक्ती याच्यासाठी मारली की म्हणले काय असा असणारा तो मरेल आणि लक्ष्मण मरण पावला तर हे बाकीचे आपोआप एका पाठोपाठ मरणार आहेत म्हणून म्हणले काय या ठिकाणी अशी युक्ती कर की औषधी दिवस उगवेपर्यंत आणू देऊ नको असा रावण त्या ठिकाणी सांगू लागला चंद्रावृत्ती सदा पूर्ण चंद्राचल मनती म्हणून हिरवित दोरादी झाला नामाविरार विख्यात कारण म्हणले काय चंद्रामृत चंद्राचे कण अमृत त्या ठिकाणी त्या पर्वतावर पडलेले आणि पडल्यामुळं त्या अमृतापासून अशा असणाऱ्या संजीवनी वनस्पती निर्माण झालेली आहे आणि त्या डोंगरावर अशी असणारी ती वनस्पती आहे असा तो रावण त्या ठिकाणी सांगू लागला रूपाले चंद्रामृत अमृत संजीवनी त्या शिवरत औषधी आयशा अनंत पर्वती समस्त भारतती चंद्राचं अमृत असं असणारे त्या पर्वतावर पडलं आणि पडल्यामुळे म्हणलं काय त्या अमृतापासून दिव्य औषधी निर्माण झाल्या आणि त्या औषधी अशा असणाऱ्या आणल्या की लक्ष्मण उठतो म्हणून म्हणले काय अशी माहिती तो रावण त्या ठिकाणी काल नेमीला देऊ लागला तिथे गेला माया कोणी आपण त्या शिखराने विघ्न सूर्योदय जवळ होया हनुमंतरायात गेलेले आणि माया करून असा असणारा त्या
असा तो रावण त्या ठिकाणी कालनेमिले बोलू तेही मायेचे लक्षण देता घाली वल्कला मरण सर्वांगी भस्म धुळना साधारण ऋषी वेश. तू काय कर म्हणले काय वल्कलांबर त्या ठिकाणी धारण कर साधूचा वेश धर आणि वेश धरून तिथं जाय तापस वेश धरणी पूर्ण करावा श्रम निर्माण गोवावया कपी नंदन माया पाल करावी. आणि बाबा त्या ठिकाणी साधूचा वेश धर आणि साधूचा वेश धरून त्या ठिकाणी असा आत्ताराचा आहे आणि कपिनंदन म्हणजे अशा आत्तारे हनुमंत राहिलो त्या ठिकाणी आडो रुकव असं बोलू लागले. सुपक्व फळे सुशीतळच्या सुंदर राक्ष सुपुरी मला आपण धराव्याती सुचिर गोळा गोळ गुई कुंत वावया. त्या ठिकाणी रावण कोणाला काल्य दिलं सांगू लागलेलं आहे. हनुमंतरायाला जर गुतवायचं असल तर म्हणले काय तिथे फळाच्या बागा लाव केळी लाव जांब लाव. आता जांब आम्हाला या आमच्या प्राध्यापक गरजे सरनं खाऊ घातले त्याने आम्हाला गोवून झालं. आता ते सूर्य उगवतो आम्हाला म्हणले या गावातून जाऊच देणार नाही कारण जांब खाऊ घातलेत ना. रावण सांगू लागला कोणाला काल्य दिलं अरे बाबा तू काय कर मारून दिलं काय कर फळं खाऊ घाल आणि फळं खाऊ घातल्यामुळं हनुमंतराया तुझ्या जवळ राहतील असं बोलल्यावर काय झालं. निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान कथेशी वर्णावा तेने त्यासी सुख गहन कपिनंदन गुंतला. निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान कथेशी वर्णावा रघुनंदन. कारण त्या ठिकाणी कोणाला रावणाला पक्क माहित होतं ब्रह्मज्ञानाच्या जर गोष्टी सांगितल्या आणि कुणाच्या पुन्हा भगवंताच्या रामाच्या रघुनंदनाचं जर वर्णन केलं तर हनुमंतराया तुझ्या जवळ जाऊ शकत नाही असा रावण त्या ठिकाणी कालनेमिले बोलू लागला. अतित करावे हनुमंता सुरस सांगावी राम कथा जे गुंती परे कपिनाथा तिथे सर्वथा करावे. सुरस सांगावी राम कथा. कथा कशी सांगाव आमच्या गुरुवर सारखी सांगाव तशी जर सांगली तर म्हणले त्या ठिकाणी माणसं जागीच बसून राहतील आणि तशी नाही सांगली तर हे सगळे घरी जाऊन झोपतील. झोपणार न हो कारण त्या ठिकाणी कथेमध्ये असं असणारं चिंतन झालं पाहिजे आणि त्या भगवंताचं रघुनंदनाचं भगवंताचं राम प्रभूचं वर्णन त्या ठिकाणी कर आणि भगवंताचं वर्णन केल्यामुळं हनुमंतराया त्या ठिकाणी गुंततील. तेथे मासुर राक्षसी प्राणी मात्रा सगळे ग्रासी आपण युक्ती साधावी ऐसी जे कपिल राशी ते गिरी. कारण रावण एकदा फेरफटका मारून मला वाटतं तिकडून आलता काय की कारण त्या पर्वतावर तिकडून सांगू लागलेला आहे कालनेलं अरे बाबा तिथंच म्हणले काय बाजूलाच एक पाणी आहे म्हणले आणि त्या पाण्यामध्ये असे असणारे सिंह व्याघ्र त्या वनामध्ये सिंह असतील वाघ असतील आणि म्हणले काय जलचर प्राणी असतील राक्षस असतील यांच्या हातानेच म्हणले त्या हनुमंताचा काटा काढ अशा रावण त्या ठिकाणी बोलू लागला. औषधी समीप सविस्तार जळे संपूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहर तेथे कपिल कारण त्या ठिकाणी थांबून ठेवायचं म्हणल्यावर आता शेगावचा आनंद आश्रम पाहिलं का. आनंद आश्रम शेगावला गेलते का. हा गेलते पाहिलाय. आनंद आश्रम म्हणले काय कसा एकदा आनंद आश्रमामध्ये माणूस गेला की त्या ठिकाणी माणसाला त्या बाहेर निघा वाटते का कारण मोहक असं असणारं वातावरण. म्हणून रावण त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे फुलाचे झाडे लाव फळाचे झाडे लाव मनमोहक असा असणारा आश्रम त्या ठिकाणी तयार कर आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाला रोखून धर. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान
ही झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा हनुमंतरायाच्या चरणावर समर्पित करून कथेला पूर्णविराम. धन्यवाद महाराज. यानंतर वाचक म्हणून श्री गंगाधरराव काळबांडे, राहणार ममदापूर, तालुका पूर्णा, आणि सूचक म्हणून दत्तरावजी पाटील फोले, जलालदाबाद.